In previous episode, we already discussed about what is mean by co-generation. Co-generation काय आहे हे आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं. को-जनरेशन काय असतं रे? एका सोर्सपासून नंबर ऑफ जनरेशन करायचं. ओके, नंबर ऑफ वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये जनरेशन करायचं. म्हणजे उदाहरणार्थ तुमचं थर्मल पॉवर प्लांट आहे. थर्मल पॉवर प्लांटपासून काय करायचं? इलेक्ट्रिसिटी पण जनरेट करायची आणि जी वेस्ट हीट आहे ती अदर ॲप्लिकेशनसाठी वापरायची. यानं काय होणार आहे? अदर यूजसुद्धा होणार आहे आणि कशाचं? इलेक्ट्रिसिटी पण प्रोड्यूस होणार आहे. तर या टाईपच्या जनरेशनला आपण काय म्हणतो? को जनरेशन. कंबाईन जनरेशन म्हणजे को म्हणजे काय? सोबत सोबत. को म्हणजे काय? सोबत सोबत. सोबत सोबत जर हीट जनरेट करायची असेल आणि इलेक्ट्रिसिटी पण जनरेट करायची असेल तर त्याला आपण काय म्हणतो? को जनरेशन. बाळ्या थोडं डोळे चोळून घे. समजते का झोपायला लागल्यात लगेच? सुरुवातच आहे आपली. ओके, को जनरेशन म्हणजे काय? सोबत सोबत जनरेशन. ओके, उदाहरणार्थ थर्मल पॉवर प्लांट तर तुम्हाला माहिती आहे. थर्मल पॉवर प्लांट काय करणार आहे? इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहे. आता ही जनरेट केलेली इलेक्ट्रिसिटी बघा, टर्बाईनच्या ब्लेडवर स्टीम आदळली, हाय प्रेशर स्टीम. मग हे हाय प्रेशर स्टीम जी आहे टर्बाईनच्या ब्लेडवर आदळून त्याचं परत आपण कंडेन्सेशन करतो, थंड करतो त्याला. तर ती थंड न करता तेच हाय प्रेशर स्टीम अदर ॲप्लिकेशनसाठी वापरायची. येतं लक्षात? त्यापासून मग त्याचा बी वापर होईल आणि इथं जे इलेक्ट्रिसिटीसुद्धा जनरेशन होईल. तर या प्रोसेसमध्ये काय होईल? खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जेचं संवर्धन होईल, वाचेल एनर्जी. ओके, आणि तेच करायचं आपल्याला. तर बघा, को जनरेशन म्हणजे काय? सायमल्टेनियसली जनरेशन. आता हे केल्यावर नेमकं काय होतं? आता उदाहरण दिलं आपण, काय? पल्वरायझेशन कोल म्हणजे दगडी कोळशाचे बारीक तुकडे केलेत, ते बॉयलरच्या खाली फर्नसमध्ये टाकलेत, फर्नसमध्ये हीट तयार केली, बॉयलरमध्ये पाण्याची वाफ केली, ती टर्बाईनच्या ब्लेडवर आदळली. टर्बाईन फिरल्याच्या नंतर काय होणार आहे? इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार आहे अल्टरनेटर थ्रू. ओके, हे तर माहिती आहे ना सगळ्यांना. आता काय होतं? टर्बाईनच्या ब्लेडवर आदळलेली पाण्याची वाफ गरम, त्याला आपण काय करतो? कंडेन्सेशन नाही करायचं. त्याला कंडेन्सेशन करायचं त्याचं नाही. ते काय करायचं आहे? ती हीट जी आहे ती अदर ॲप्लिकेशनसाठी वापरायची, दुसऱ्या ॲप्लिकेशनसाठी वापरायची. तसंच बॉयलरमधून जे काय हॉट गॅसेस बाहेर पडतात, इकॉनॉमायझरला जातात, हे गॅसेससुद्धा काय करायचे? ह्या स्टीमला प्रोव्हाइड करायचे आणि त्यानं करून दोन्ही मिळून काय होणार आहे? हीट वाढणार आहे आणि ही वाढलेली हीट यूज करायची अदर ॲप्लिकेशनसाठी. तर या टाईपच्या सिस्टीमला आपण को जनरेशन सिस्टीम असं म्हणतो. समजलं? पुन्हा एकदा सांगतो. इलेक्ट्रिसिटी जनरेट करताना थर्मल पॉवर प्लांटच्या टर्बाईनवर जी हाय प्रेशर स्टीम आदळतो आपण, ती स्टीम कंडेन्सेशन न करता अदर ॲप्लिकेशनसाठी वापरणं. मग इथं इलेक्ट्रिसिटी बी तयार होते आणि हीट बी तयार होते. आता इथं बॉयलरचे जे हाय प्रेशर स्टीम जी तयार करतो आपण, ती टर्बाईनवर आदळतो. काही काय होतात? हाय प्रेशराईज गॅसेससुद्धा बाहेर पडतात ना, वाफ. तर ही काही स्टीम इकडं चालली, काही फ्ल्यू गॅसेस आहेत ते इकॉनॉमायझरला चालले. तर इकॉनॉमायझर परत जी हीट तयार करेल ते कोणाला द्यायचं आहे? या हाय प्रेशर स्टीमला द्यायचं आणि कंबाईन हीट जी आहे ती अदर ॲप्लिकेशनसाठी वापरायचं. या टाईपच्या जनरेशनला आपण काय म्हणतो? को जनरेशन असं म्हणतो. हीट पण जनरेट होती आणि इलेक्ट्रिसिटी पण जनरेट होती, तर याला आपण को जनरेशन म्हणतो. कोणाकोणा समजलं आहे? ओके, टेस्टेड म्हणजे समजते तुम्हाला. बघा, इट इज द मेथड म्हणजे वे टू कन्झर्व द एनर्जी. ऊर्जेचं संवर्धन करण्याची ही एक अतिशय महत्त्वाची मेथड आहे. इन दिस वी कन्वर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म. ओके, व्हेरियस फॉर्म म्हणू आपण, अनदर म्हणण्यापेक्षा. किंवा अनदर असेल तरी चालेल. तिथं फक्त ब्रॅकेटमध्ये लिहा मोर दॅन वन. मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त. ठीक आहे, नाही लिहिलं तरी चालेल कारण ब्रॅकेटमध्ये हीट आणि इलेक्ट्रिसिटी दोन्ही पण लिहिलं आपण. ओके, आता बघा, हे काय करणार आहे? इफिशियन्सी वाढवणार आहे. हे काय करणार आहे?
इफिशियन्सी वाढवणार आहे. कशी? तर लॉसेस कमी करणार आहे. रिड्यूस लॉसेस बाय रिड्युसिंग द वेस्ट. जी वेस्ट एनर्जी होत होती ती कमी करून आपण लॉसेस रिड्यूस करतो. लॉसेस रिड्यूस केले की काय होणार आहे? ओव्हरऑल इफिशियन्सी वाढणार आहे. तर या टाईपच्या कन्सेप्टला आपण कोजनरेशन म्हणतो. उदाहरणार्थ इनपुट दिलं आहे दगडी कोळसा, ऑइल, वॉटर वगैरे. हे आपण कोणाला दिलं आहे? कन्व्हर्जनल और ट्रॅडिशनल पॉवर प्लांट. ओके, कन्व्हर्जनल और ट्रॅडिशनल साधा पॉवर प्लांट आहे. त्यानं जर आउटपुट दिलं तर किती इफिशियन्सी मिळते आपल्याला? फक्त 35 ते 45% इफिशियन्सी मिळते. आणि तेच जर आपण वेस्ट लॉसेस जर काढले तर 55 ते 65% लॉसेस चाललेत. तर मग आता काय करायचं? ही लॉसेस जे आहेत त्यातले 50% लॉसेस पुन्हा आपण वापरू शकतो. म्हणजे ॲक्च्युअल लॉसेस किती होतील? 5 ते 10%. म्हणजे डायरेक्ट आपण इलेक्ट्रिसिटी तयार केली तर 35 ते 40%ची एनर्जी वापरल्या चालली. आणि अशी जर वापरली तर 85 ते 90% वापरल्या चालली. 90 ते 95% वापरल्या जातात. 5-10% लॉसेस आहेत. इथं खूप सारे लॉसेस आहेत. येतं लक्षात? म्हणून कोजनरेशनचे जास्त फायदे. कळालं? काही अडचण इथपर्यंत कोणाकोणाला समजलं? तर कन्सेप्ट ऑफ कोजनरेशन अलॉंग विथ ॲडव्हान्टेजेस परीक्षेमध्ये 4 मार्काला किंवा 6 मार्काला विचारला जाऊ शकतो. ओके, सोपं आहे कन्सेप्ट. समजला असेल ना? ठीक, राईट डाऊन. ही डायग्राम आपण ऑलरेडी मागच्या एपिसोडमध्ये पाहिली, पुन्हा एकदा बघतोय. कोजनरेशन. देअर आर 2 टाईप्स ऑफ कोजनरेशन अकॉर्डिंग टू सिक्वेन्स ऑफ यूज. कसा सिक्वेन्स वापरतो त्याच्यावरून त्याचे 2 प्रकार पडतात. एक टॉपिंग सायकल आणि दुसरी बॉटमिंग सायकल. टॉपिंग सायकलमध्ये इलेक्ट्रिसिटी हीज प्रायमरी. टॉपिंग सायकल म्हणजे अशी सायकल किंवा अशी एनर्जी हीट आणि इलेक्ट्रिसिटी तयार होते, हे लक्षात घ्या सध्या. तर टॉपिंग सायकल कोजनरेशन पॉवर प्लांट म्हणजे काय? याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी ही प्रायमरी, सगळ्यात पहिली इलेक्ट्रिसिटी तयार होणार आणि उरलेली जी स्टीम आहे ती टर्बाईनवर आदळून त्यापासून काय तयार होणार? हीट तयार होणार आहे. तर या टाईपचा जर पॉवर प्लांट असेल तर त्याला आपण काय म्हणतो? टॉपिंग सायकल पॉवर प्लांट म्हणतो. समजलं का? बघा, कोजनरेशनचे 2 प्रकार. सिक्वेन्स ऑफ यूज. कशा पद्धतीने सिक्वेन्शियली यूज केलं जातं? तर पहिले प्रायमरी, मुख्यतः जर विद्युतधारा तयार होत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे? टॉपिंग सायकल कोजनरेशन प्लांट. आणि मुख्यतः जर हीट तयार होत असेल आणि उरलेल्या हीटपासून इलेक्ट्रिसिटी तयार होत असेल तर त्याला बॉटमिंग सायकल पॉवर प्लांट म्हणायचं. कोणाकोणाला कळालं आहे? पहिले जर इलेक्ट्रिसिटी तयार होत असेल तर त्याला टॉपिंग सायकल पॉवर प्लांट म्हणायचं आहे आणि पहिले जर हीट तयार होत असेल तर त्याला बॉटमिंग सायकल पॉवर प्लांट म्हणायचं. आता टॉपिंग सायकल पॉवर प्लांटचे 4 प्रकार पडतात. ओके, कंबाईन सायकल. हीट आणि एनर्जी जर कंबाईन होत असेल तर कंबाईन सायकल म्हणायचे. याच्यात स्टीम वापरत असेल आपण तर स्टीम टर्बाईन म्हणायचे. गॅस वापरत असेल तर गॅस टर्बाईन म्हणायचे. आणि रिकव्हरी, हीटची रिकव्हरी होत असेल, हीट परत रिकवर होत असेल, रिसायकल होत असेल तर त्याला हीट रिकव्हरी कोजनरेशन पॉवर प्लांट म्हणायचे. ते आपण पूर्ण डिटेल बघणार आहेत. तर हे सिक्वेन्स ऑफ यूज समजलं असेल ना सगळ्यांना, कशा पद्धतीने सिक्वेन्स आहे. आता अकॉर्डिंग टू टेक्नॉलॉजी, कोणत्या पद्धतीची टेक्नॉलॉजी आपण वापरतो त्याच्यावरून त्याचे 3 प्रकार पडतात. स्टीम टर्बाईन वापरत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? स्टीम टर्बाईन कोजनरेशन प्लांट म्हणतो. आता तुम्ही म्हणाल हे आणि हे काय फरक आहे? तर हे याच्यामध्ये काय फरक आहे? तर इथं आपण काय वापरतोय? टॉपिंग सायकल म्हणजे इलेक्ट्रिसिटीला प्राधान्य देतो. इथं असं काही मेन्शन नाही आहे. टेक्नॉलॉजी वापरतोय स्टीमची किंवा गॅसची. तर आता हे स्टीम टर्बाईनचे परत 2 प्रकार पडतात. एक बॅक प्रेशर, याच्यामध्ये प्रेशर रिटर्न टू द बॉयलरला दिलं जातं. ओके, इकॉनॉमायझर थ्रू. आता बघा नेक्स्ट एक कंडन्सिंग टर्बाईन. आता याच्यामध्ये कंडन्सेशन होणार आहे. ओके,
त्याच्यानंतर गॅसमध्ये दोन प्रकार पडतात, एक ओपन सायकल, एक क्लोज सायकल. एकामध्ये फीडबॅक सिस्टीम असते, ज्याला क्लोज सायकल म्हणतो, आणि एकामध्ये फीडबॅक वगैरे काय नसतं, या टाईपची ओपन असते. क्लोज सायकल म्हणजे ही परत हीट इकडं वापरून अशा पद्धतीने क्लोज सायकल म्हणू आपण. त्याच्यानंतर रेसिप्रोकेटिंगचे दोन प्रकार पडतात, एक स्पार्क इग्निशन आणि एक कंप्रेसिंग. स्पार्क इग्निशन 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक इंजिन शिकले का तुम्ही? तुम्हाला होतं का? बरं, काय आहे तर माहिती आहे ना तुम्हाला? स्पार्क इग्निशन माहिती आहे का तुम्हाला? पेट्रोल टाकलं बाळे, त्या पेट्रोलपासून आपल्याला काय तयार होतंय? स्पार्क तयार होतं, आणि त्या फ्यूलच्या कंबशननी काय होतंय? तुमची व्हेकल पळते. ओके, तर ते बघणार आहेत आपण, डोंट वरी, याच्यामध्ये टेन्शन घेऊ नका. हे सगळ्या वन बाय वन सगळं बघायचं आपल्याला, पूर्ण कोजनरेशन प्लांट एक 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 ब्लॉक डायग्राममध्ये त्याचं एक्सप्लेनेशन घ्यायचं आहे आपल्याला. तर ते कुठं कुठं वापरतात रे ॲप्लिकेशन ऑफ कोजनरेशन? काय? पेपर पल्प इंडस्ट्रीज, पल्प पेपर इंडस्ट्री म्हणा, पल्बिंग. त्याचं रिसायकलिंग ऑफ पेपर माहिती आहे का तुम्हाला? साध्या पेपरचं परत रिसायकल करतात. त्याच्यानंतर राईस मिल, साळीपासून भात तयार करणं, माहिती आहे का? साळ माहिती आहे का? साळ नाही, साळ. साळ हा प्राणी आहे. साळ आपल्याकडं नाही, पण कोकण भागामध्ये, आपल्याकडं बी आता पाऊस असा पडायला लागला की आता वाटतंय तांदूळ तयार करावा. शुगर मिल, कारखान्यामध्ये पण रिसायकल होते. सिमेंट इंडस्ट्री, पेट्रोकेमिकल इंडस्ट्री, मेटल इंडस्ट्री, डिस्लरी इंडस्ट्री, अदर पॉवर स्टेशन, गॅस पान, सिरॅमिक इंडस्ट्री, या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आपण कोजनरेशन वापरतो. का कोजनरेशन वापरतो? कारण इथं कॉमन लॉजिक आहे ना, डायरेक्टच इलेक्ट्रिसिटी म्हणजे एफिशियन्सी जी आहे ती 95% वाढते, आणि अशी किती भेटते? 35 ते 45%. तर मग फायदाच फायदा आहे. मग कोजनरेशन करा. एकीचं बळ जे म्हणतो ना आपण, तो आहे कोजनरेशन. तर कोणकोणते फॅक्टर आहेत की ज्याच्यावर कोजनरेशन डिपेंड करतं, किंवा जे कोजनरेशनसाठी हेल्प करतात सिलेक्शन क्रायटेरिया म्हणून? तर पहिलं आहे हीट टू पॉवर रेशो, म्हणजे किती पॉवर यूज होते आणि किती हीट तयार होते, याचा रेशो पहिले. उदाहरणार्थ 1 किलो युरेनियम पासून किती हीट तयार होते? खूप मोठी हीट तयार होते, अगदी बाळ्या 27 ते 30 टन. 27 ते 30 टन कोळसा जाळल्याच्या नंतर जेवढी उष्णता तयार होते, 1 किलो युरेनियममधून तेवढी उष्णता तयार होते. 27 ते 30 टन कोळसा जाळल्याच्या नंतर तेवढी उष्णता तयार होते, तेवढी 1 किलो युरेनियमने होते. येतं लक्षात? मग हीट पॉवर रेशो हा आपण कोजनरेशनसाठी सिलेक्ट करणार पहिला. दुसरं आहे लोड पॅटर्न. लोड कसा आहे? पीक लोड किती आहे? बेस लोड किती आहे? त्याच्यानंतर लोडचा पॅटर्न, सकाळी दुपारी संध्याकाळी, किंवा लोड ड्युरेशन कसं आहे वगैरे, उन्हाळा हिवाळा पावसाळ्यामध्ये. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ फ्यूल अवेलेबल, कोणत्या टाईपचं फ्यूल अवेलेबल, पेट्रोल डिझेल या पद्धतीने, किंवा अजून काय असेल ते फ्यूल कोणतं अवेलेबल आहे. त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ फ्यूल, क्वालिटी ऑफ थर्मल एनर्जी रिक्वायर्ड, जी इलेक्ट्रिसिटी जी थर्मल हीट तयार होणार आहे प्रोडक्शनसाठी, ती कोणत्या क्वालिटीची पाहिजे, किती पाहिजे, ते त्याच्यावर सुद्धा कोजनरेशन डिपेंड करतं. त्याच्यानंतर सिस्टीम रिलेबिलिटी, सिस्टीम खरंच रिलेबल आहे का, फिजिबल आहे का? नाही तर कोजनरेशन केलं, स्टीमपासून काही फायदाच व्हायना, ती स्टीम लगेच कूल डाऊन व्हायला लागली, तर ते बघून घ्या. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी बायबॅक, इलेक्ट्रिसिटी तिथं यूज व्हायला पाहिजे, नाही तर इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि ती यूजच व्हायना, ती परत विकल्या गेली पाहिजे किंवा यूज झाली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी शुगर इंडस्ट्री वगैरे असेल ना, तर इलेक्ट्रिसिटी तयार झालेली इलेक्ट्रिसिटी त्याच कारखान्यामध्ये पुन्हा वापरल्यासाठी
कारखान्याचे पार्ट्स चालवण्यासाठी वापरतात. पाहिले का तुम्ही? आमच्याकडे एक सागर सहकारी साखर कारखाना आहे. इलेक्ट्रिसिटी तयार करतो सागरपेक्षा समर्थला गेले असतील तुम्ही, तर तिथं इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि तीच इलेक्ट्रिसिटी त्या कारखान्याला चालवण्यासाठी वापरतात. तर इथं इलेक्ट्रिसिटी तयार करायची आणि ही त्याला चालवण्यासाठी वापरायची पूर्ण बाकी कारखान्याला. तर इलेक्ट्रिसिटी बाय बॅक खरेदी केली पाहिजे त्यांनीच. ग्रीड डेव्हलप सिस्टीम, डिपेंडंट अँड इंडिपेंडंट सिस्टीम. ग्रीडमध्ये ही सिस्टीम ग्रीडला कनेक्टेड आहे का नाही हे पण सिलेक्शन क्रायटेरियामध्ये येतं आहे. ग्रीड सिलेक्टेड सिस्टीम असतात काही, म्हणजे को जनरेशन होतं ते कुठं जातं आहे, ग्रीडला जातं आहे. तुम्ही इलेक्ट्रिसिटी सोलार बसवतात तुमच्या ह्याच्यात, मग त्याचे दोन प्रकार पडतात. एक इंडिपेंडंट सोलार म्हणजे तुम्ही तुमचं वापरायचं, तुम्ही तुमचं जनरेट करायचं, आणि दुसरे नेट मीटरिंग म्हणजे काय, तुम्ही MSEDCLला विकायचं म्हणणे शिल्लक झालेले तुम्ही ते घेतील, पुन्हा कमी पडलेलं तुम्ही घेणार, अशा पद्धतीने. ओके, ग्रीड डेव्हलप सिस्टीम, इंडिपेंडंट अँड डिपेंडंट सिस्टीम. त्याच्यानंतर लोकल इन्व्हायरमेंट रेग्युलेशन. लोकल इन्व्हायरमेंटवर त्याचा इम्पॅक्ट होता कामा नये, नाही तर अरवलीसारखे पर्वत संपवायला लागले तुम्ही का, दगडी कोळशाच्या नावानं. ओके, त्याचा इन्व्हायरमेंटवर खूप मोठा परिणाम होणार आहे. राजस्थानचं वाळवंट हळूहळू फक्त दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे जर ते पूर्णच उद्ध्वस्त झाले तर, अरवली पर्वत. त्याच्यामुळे काळजी घ्यावं लागेल आपल्याला. त्याच्यानंतर बेस इलेक्ट्रिकल अँड थर्मल लोड आणि पीक इलेक्ट्रिकल अँड थर्मल लोड मॅचिंग. तर बेसिक लोड तुमचा फुलफिल झाला पाहिजे. बेसला काय ठेवणार आहे तुम्ही, थर्मल ठेवणार आहे की हीट ठेवणार आहे? थर्मल हीट एकच. बेसला थर्मल ठेवणार आहे की इलेक्ट्रिसिटी ठेवणार आहे? तर ते लोड मॅच किती होतो आहे, किती तयार होतं आहे, याच्यावर सुद्धा तुमचं सिलेक्शन क्रायटेरिया डिपेंड करतं आहे. त्याच्यानंतर पीक लोड, जास्तीत जास्त किती लोड येणार आहे हे पण तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. तर हे सगळे फॅक्टर आहे, याच्यावर तुमचं काय डिपेंड करतं आहे, को जनरेशन प्लॅन डिपेंड करतं आहे. तर हे सुद्धा अतिशय महत्त्वाच्या प्रश्नापैकी एक आहे. परीक्षेमध्ये 6 मार्काला एवढाच विचारणार, तर तुम्हाला 1 लाईन 2 लाईन एक्सप्लेनेशन त्याचं लिहायचं. येते लक्षात? कोणाकोणा समजलं आहे? पुन्हा एकदा लक्ष द्या. फॅक्टर कोणते? हीट टू पॉवर रेशो, लोड पॅटर्न, त्याच्यानंतर टाईप्स ऑफ फ्यूल अवेलेबल, क्वालिटी ऑफ थर्मल एनर्जी रिक्वायर्ड, स्टीम सिस्टीम रिलेबिलिटी, देन इलेक्ट्रिसिटी बायबॅक, ग्रीड डिपेंडंट सिस्टीम अँड ग्रीड इंडिपेंडंट सिस्टीम, लोकल इन्व्हायरमेंट रेग्युलेशन, त्याच्यानंतर बेस इलेक्ट्रिकल मॅचिंग लोड मॅचिंग, त्याच्यानंतर बेस थर्मल लोड मॅचिंग, त्याच्यानंतर पीक इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग, पीक थर्मल लोड मॅचिंग. तर हे सगळे काय आहेत, फॅक्टर्स आहेत की ज्याच्यावर को जनरेशन डिपेंड करतं. येतं लक्षात? सो राईट डाऊन, लिहून घ्या पटकन. According to sequence of use, there are 2 types of cogeneration system. Which are those? Topping cycle and bottoming cycle. त्याच्या सिक्वेन्सच्या वापरावरून त्याचे 2 प्रकार पडतात. कोणकोणते? एक टॉपिंग सायकल आणि दुसरं बॉटमिंग सायकल. टॉपिंग सायकल म्हणजे इलेक्ट्रिसिटी टॉपला आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि बॉटमिंग सायकल म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी बॉटमला आहे, अशा पद्धतीने. आता टॉपिंग सायकलमध्ये बघा, टॉपिंग सायकलमध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन हे काय, प्रायमरी आहे. आणि हीट प्रोडक्शन, आता इथं काय, जनरेटर, इलेक्ट्रिसिटी काय, प्रायमरी. आणि हे सेकंडरी, हे जे हीट जी आहे ती सेकंडरी. तर बघा, एअर इनपुट, गॅस टर्बाईन, इलेक्ट्रिसिटी जनरेशन ही प्रायमरी. आणि इथून गॅस टर्बाईन हीट रिकव्हरी होणार, स्टीम प्रोसेस होणार, प्रोसेस हीट तयार होऊन हे हीट युटिलायझेशन जे आहे हे सेकंडरी. तर अशा टाईपची जर सिस्टीम असेल तर त्याला काय म्हणायचं आपण, टॉपिंग सायकल पॉवर प्लांट म्हणायचं. हीट प्रायमरी असेल तर त्याला टॉपिंग सायकल म्हणायचं, बस. मग आता याचे 4 प्रकार पडतात, पाहिलं ना आपण, याचे 4 प्रकार पडतात. कोणतं? कंबाईन सायकल, त्याच्यानंतर स्टीम टर्बाईन, त्याच्यानंतर गॅस टर्बाईन टॉपिंग सायकल आणि
हीट रिकव्हरी, टॉपिंग सायकल, असे 4 प्रकार पडतात, ते आपण बघणार आहे. पण बघा, टॉपिंग सायकल इज दॅट सायकल इन विच फ्यूल सप्लाय इज द फर्स्ट यूज टू प्रोड्यूस पॉवर. सगळ्यात पहिले काय कशासाठी वापरलं जातं फ्यूल? पॉवर प्रोडक्शनसाठी वापरलं जातं. देन इट इज यूज टू जनरेट थर्मल और हीट एनर्जी. म्हणजे प्रायोरिटी इज गिवन टू द पॉवर अँड हीट इज द बाय प्रोडक्ट. प्रायमरी एनर्जी इज द पॉवर. Power means electrical energy and secondary is heat. The heat energy available from this cycle is used for heating of various process or it is used for another purpose. Okay, and primary is given to the electricity generation. तर प्राथमिकता सगळ्यात पहिलं यानं काय केलं जातं? इलेक्ट्रिसिटी जनरेट केले जाते आणि उरलेल्या हीटचं काय केलं जातं? फर्दर युटिलायझेशन केलं जातं. तर या टाईपच्या सायकलला आपण काय म्हणतो? टॉपिंग सायकल पॉवर प्लांट म्हणतो किंवा टॉपिंग सायकल कोजनरेशन म्हणतो. प्रायोरिटी इज गिवन टू द इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन अँड बाय प्रोडक्ट इज द हीट. अशा टाईपचं जनरेशन असेल त्याला आपण टॉपिंग सायकल म्हणतो. मग त्याचे 4 प्रकार पडतात. पहिले कंबाईन सायकल. आता ह्याच्या नावामध्ये त्याचे डेफिनेशन, कंबाईन सायकल म्हणजे हीट आणि हे कंबाईन होतं आहे आणि याची परत जी हीट एक्सचेंज होते, परत इलेक्ट्रिसिटी जनरेशन होते. So primary electricity generation, then heat utilized or exhausted heat is used to generate thermal energy and that thermal energy is used for other application. जे काय असतील ते दुसरे ॲप्लिकेशन. पण इथं पुन्हा काय होणार आहे? पुन्हा एक इनपुट असेल. या इनपुटमधून जे काय स्टीम बाहेर पडतील हे परत वापरलं जाणार आणि इथले काही हाय प्रेशर स्टीम परत ह्या टर्बाईनवर आदळणार. टर्बाईन इलेक्ट्रिसिटी तयार करणार. ओके, कंबाईन आहे हे. आम्ही हा प्लांट, 2 प्लांट कंबाईन आहे. दोन्हीच्या प्लांटमधून काय निघणारे हीट निघणारे ती अदर ॲप्लिकेशनसाठी वापरणार, म्हणून याला आपण कंबाईन सायकल म्हणतो. So there are 2 generating stations, 2 thermal generating units which produce electricity and that heat exhausted from turbine of both power unit are given to the other processing plant. म्हणजे ह्या 2 जनरेटिंग स्टेशन हे गॅस टर्बाईन किंवा स्टीम टर्बाईन, हे दोन्हीच्या स्टीम जे आहेत एक्झॉस्टेड स्टीम ह्या हीट एक्सचेंजरला जाणार आणि इथून काय होणार? हीट एनर्जी दिल्या जाणार, ती अदर ॲप्लिकेशनला युटिलाइज केल्या जाणार. हे कोणाकोणाचं समजलं? सोपं आहे. 2 पॉवर प्लांट आहे, हीट बाहेर पडते, ती बाकी ठिकाणी वापरल्या जाते. याला आपण काय म्हणतो? कंबाईन सायकल. 4 मार्काला जर कंबाईन सायकल आलं तर काय करणार आहे तुम्ही? सगळ्यात पहिले तर हे लिहिणार. हे लिहिल्याच्यानंतर इथं 2 पॉवर प्लांट आहे आणि ती हीट इथं वापरून इलेक्ट्रिसिटी आणि हीट दोन्ही तयार होतात, हे एवढं मेन्शन करणार. 4 मार्क भेटले. म्हणजे हे 2 मार्काला, म्हणजे हे 1 मार्काला, म्हणजे व्हॉट इज टॉपिंग सायकल आणि कंबाईन सायकल काय असते हे तुम्हाला 3 मार्काला लिहायचं आहे. याच्यामध्ये हा एक पॉवर प्लांट आहे, हा एक पॉवर प्लांट आहे, दोन्हीची हीट याला दिली जाते, त्याला आपण काय म्हणतो? कंबाईन सायकल. दोन्ही कंबाईन आहे ना, आणि कंबाईन हीट जी दिली ती अदर ॲप्लिकेशनला यूज केली जाते. अशा पद्धतीने तुम्हाला लिहिणं एक्सपेक्टेड आहे. नेक्स्ट आहे स्टीम टर्बाईन. आता स्टीम टर्बाईन बॉयलरमध्ये काय होणार आहे? पाणी बॉईल होणार आहे. ओके, ते हाय प्रेशर स्टीमला देणार आहे. हाय प्रेशर स्टीम टर्बाईनच्या ब्लेडवर आदळून इलेक्ट्रिसिटी तयार होणार आहे. इलेक्ट्रिसिटी द फर्स्ट प्रायोरिटी. आणि देन टर्बाईनच्या ब्लेडवर आदळलेली जी स्टीम आहे ती खाली एक्झॉस्ट होणार आहे, ती आपण हीट म्हणून वापरणार. काय म्हणून वापरणार? हीट यूज. तर या टाईपच्या पॉवर प्लांटला स्टीम टर्बाईन पॉवर प्लांट म्हणतात. परत इथं हे लिहायचं आहे, नंतर ह्याचं एक्सप्लेनेशन लिहायला जमलं नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे गॅस टर्बाईन टॉपिंग सायकल पॉवर प्लांट. आता गॅस टर्बाईन याच्यामध्ये इनपुट फ्यूल प्लस एअर, हॉट एअर असेल. ओके, हाय प्रेशर गॅस टर्बाईनच्या ब्लेडवर आदळणार, इलेक्ट्रिसिटी तयार होणार. इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन इज द फर्स्ट प्रायोरिटी. पण होणार काय?
टर्बाईनच्या ब्लेडवर आढळलेली जी काही लो प्रेशर स्टीम आहे ती आपण कुठं वापरणार, अदर युजेससाठी. मग तुम्ही म्हणा सर याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे, याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे, तर हे गॅस टर्बाईन आणि हे स्टीम टर्बाईन, बस दुसरं काहीच नाही. टर्बाईनमध्ये फरक आहे, बाकी काहीच नाही फरक, हे आणि ते एकच आहे. ओके. हॉट गॅस कॅन बी मेड यूज फॉर अदर हिटिंग पर्पज वगैरे वगैरे, ते बी तिथंचे हे बी त्याचे, काहीच फरक नाही त्याच्यात आणि याच्यात. समजलं, काहीच अडचण नाही. श्रीकांत, ओके टेस्टेड. नेक्स्ट आहे हीट रिकव्हरी टॉपिंग सायकल. हीट रिकव्हरी टॉपिंग सायकल. आता इथं काय होणार बघा, हे कोणतं पॉवर प्लांट आहे, डिझेल पॉवर प्लांट. डिझेल पॉवर प्लांट, डिझेल इंजिन आहे, इथून इलेक्ट्रिसिटी तयार होणार, ही प्रायोरिटी. पण आता हे डिझेल इंजिनमधून जी काही हीट येईल ती हीट आपण काय करू, हीट एक्सचेंजरला देऊ. ओके, हे काय तुमचं हीट एक्सचेंजर, याला नाव द्या तुम्ही हीट एक्सचेंजर. आणि ही काय करेल, हॉट वॉटर आउटलेट करेल, ते आपण हीट ॲप्लिकेशनला वापरू, गरम पाणी ते. आता याच्यातून जी रिकव्हरी होणार आहे हीट, म्हणजे हे पाणी तर इकडे चाललं आहे, परंतु हाय प्रेशर स्टीम किंवा गॅसेस जे आहे हे कुठं चाललेत, हीट रिकव्हरी बॉयलरला चालेल, परत बॉयलरला चालेल. हे बॉयलर काय करेल, स्टीम तयार करेल. ही स्टीम परत तुमची दुसऱ्या ॲप्लिकेशनसाठी वापरता येईल. असं काही नाही, इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी सुद्धा वापरू शकतात स्टीम. मग स्टीमचा वापर टर्बाईन ब्लेडवर इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी पण वापरू शकतात किंवा हीट ॲप्लिकेशनला पण वापरू शकतात. फक्त इथली हीट जी आहे ना, कूलिंग वॉटर, ज्यावेळेस इकडं गरम पाणी तयार होईल आणि इथं हाय प्रेशर स्टीम जी आहे ही हीट रिकव्हरी बॉयलरला जाणार, परत इथून बॉयलरपासून पाण्याची वाफ तयार होणार आणि ती तुम्ही वाफ जी आहे ती परत तुम्ही अप्लाय करणार. याला हीट रिकव्हरी काय म्हणतात, कारण हिची जी बघा डिझेल इंजिन काय करतं, इलेक्ट्रिसिटी तयार करते, पण ते गरम होते. ओके, मग त्याच्यापासून हॉट वॉटर आउटलेट, पाणी पण काढणार गरम, आणि त्याचसोबत जे काय स्टीम बाहेर पडणार त्या स्टीमला हीट रिकव्हरी बॉयलरमध्ये टाकून बॉयलरचं पण स्टीममध्ये कन्व्हर्जन करणार आणि परत ती स्टीम आपण पुन्हा ॲप्लिकेशनसाठी वापरू शकतो. म्हणून याला हीट रिकव्हरी बॉयलर असं म्हणतात. ओके, किंवा हीट रिकव्हरी टॉपिंग सायकल पॉवर प्लांट म्हणतात. इलेक्ट्रिसिटी जनरेशन इज प्रायोरिटी फर्स्ट, आणि याच्यापासून जे आहे हे काय जॅकेट कूलिंग वॉटर आहे, हे इकडं वॉटर कूल करतं, पण कूल होतं का ते नाही, मग ते हॉट वॉटर आउटलेट भेटणार आहे आणि त्याच वेळेस स्टीम पण भेटणार आहे, पाण्याची वाफ भेटणार आहे. ती वाफ तुम्ही परत त्याच्यामध्ये टाका, कशात, हीट रिकव्हरी बॉयलरमध्ये. बॉयलरमध्ये टाका, परत ते पाण्याचं वाफ होईल आणि ती वाफ तुम्ही दुसरीकडे वापरू शकता प्रेशराईज करून. तर या टाईपच्या हा पॉवर प्लांटला आपण हीट रिकव्हरी टॉपिंग सायकल पॉवर प्लांट म्हणतो. समजलं, काहीच अडचण नाही. सो इथं तुमचं टॉपिंग सायकल पॉवर प्लांट संपलं. ओके, सो राईट डाऊन, ड्रॉ दिस. टॉपिंग सायकल कोजनरेशन बघितलं आपण. काय बघितलं, टॉपिंग सायकल कोजनरेशन बघितलं. या टॉपिंग सायकल कोजनरेशनमध्ये इलेक्ट्रिसिटी ही प्रायमरी प्रोडक्ट आहे तुमचा. इलेक्ट्रिसिटी काय आहे, प्रायमरी प्रोडक्ट आहे, आणि सेकंडरी प्रोडक्ट काय आहे, हीट आहे. कशामध्ये, टॉपिंग सायकलमध्ये. आता बॉटमिंग सायकलमध्ये काय, प्रायमरी हीट आहे आणि सेकंडरी बाय प्रोडक्ट काय आहे, इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी जर बाय प्रोडक्ट असेल तर त्याला बॉटमिंग सायकल कोजनरेशन पॉवर प्लांट म्हणायचं. तर बघा, इन बॉटमिंग सायकल ऑफ कोजनरेशन सिस्टीम इन विच हाय टेम्परेचर हीट एनर्जी इज प्रोड्यूस यूजिंग प्रायमरी फ्यूल. फ्यूलपासून आपण सगळ्यात पहिले काय बनवणार आहे, हीट बनवणार आहे. हीट काय आहे तुमची, प्रायमरी एनर्जी जनरेशन. हीट जनरेशन प्रायमरी, आणि जे काय बाय प्रोडक्ट असेल, उरेल सुरेल माल आहे, तर त्या उरेल सुरेल मालपासून म्हणजे हीटपासून आपण काय करणार आहे, इलेक्ट्रिसिटी तयार करणार आहे. सो दिस हीट इज प्रोड्यूस मेनली यूज फॉर अदर ॲप्लिकेशन, नॉट इलेक्ट्रिसिटी, एक्सेप्ट इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी प्रायमरी आहे का, नाही, अदर ॲप्लिकेशनसाठी वापरतो. द वेस्ट ऑफ हीट रिजेक्शन, ओके, जे काय हीट रिजेक्शन होणार आहे किंवा टर्बाईनच्या ब्लेडवर आदळून
बाहेर आल्याच्या नंतर इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन आपण तिथं बघितलं, पण इथं तसं नाही. इथं जे वेस्ट हीट आहे, या वेस्ट हीटपासून आपण काय करणार, इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार. वेस्ट हीटपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार. आता हे पहा, मेन एक्झिस्टिंग पॉवर प्लांट आहे जे काय करतं आहे, हीट तयार करतं आहे. याचं मेन प्रोडक्ट काय आहे, हीट. मेन प्रोडक्ट काय आहे, हीट. ती हीट जी आहे ही रिकव्हरी करून बॉयलरला दिल्याच्या नंतर बॉयलरमधून ती रिकव्हरी हीट टर्बाईनवर आदळणार आहे. टर्बाईन काय करणार आहे, इलेक्ट्रिसिटी तयार करणार विथ द हेल्प ऑफ जनरेटर, आणि इथं तुमची इलेक्ट्रिसिटी तयार होणार आहे. पण मेन प्रोसेस काय आहे, हीट. मेन प्रोडक्ट काय आहे, हीट. म्हणून याला बॉटमिंग सायकल कोजनरेशन पॉवर प्लांट म्हणायचं. टॉपिंग सायकलमध्ये इलेक्ट्रिसिटी इज प्रायोरिटी, बॉटमिंग सायकलमध्ये हीट प्रायोरिटी. टॉपिंग सायकलमध्ये इलेक्ट्रिसिटी प्रायोरिटी, हीट बाय प्रोडक्ट. बॉटमिंग सायकलमध्ये हीट प्रायोरिटी, इलेक्ट्रिसिटी बाय प्रोडक्ट. येतं लक्षात, एवढाच फरक. ओके, राईट डाऊन दिस. परीक्षेमध्ये त्याचा डिफरन्ससुद्धा विचारला जाईल, टॉपिंग सायकल आणि बॉटमिंग सायकल. ओके, 4 मार्काला त्याचा डिफरन्ससुद्धा विचारला जातो, त्याचीसुद्धा तयारी करून घ्या.